हाय, हॅलो, नमस्कार. मी आरती एस एस मंत्रिका चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आणि आज मी एक नवीन डिश घेऊन आली आहे. एक हलकी-फुलकी जाळीदार अशी सॉफ्ट डिश याच्याने तयार होते. आणि याचं साहित्य आपण बघूयात. हे बघा, 1 वाटी बेसन आहे. ज्या वाटीने मी बेसन घेतले त्याच वाटीने पाव वाटी मी बारीक रवा घेतला आहे. आणि हे बघा, ह्या चमच्याच्या साहाय्याने मी घेतले 1 चमचा खायचा सोडा, अर्धा चमचा लिंबू सत्व आणि त्याच चमच्याने 2 चमचे एवढे साखर आणि 1.5 चमचा गोड तेल. तर हे बघा, हे असं सगळं आपलं साहित्य आहे. आणि याच्यामध्ये मी एक दाखवायला विसरले तुम्हाला, जे की मी परत ॲड केलं आहे त्याच्यामध्ये मीठ. आणि 1च चमचा मीठ, त्या चमच्याचं एक प्रमाणच आहे. तर ह्याच्यामध्ये आपण ह्या बाउलमध्ये आता हे सगळं साहित्य जे आहे ते एकत्र करणार आहे. हे बघा, असं बेसन सगळं व्यवस्थित चाळून घेतलेलं बेसन आहे आणि घरी डाळ दळून आणलेलं बेसन आहे हे. बाहेरच्या बेसनचं ढोकळा व्यवस्थित होत नाही, असा चिकट होतो. मग घरी डाळ दळून आणली की छान असा मोकळा मोकळा होतो असा ढोकळा. आणि मग याच्यामध्ये हा रवा ॲड केला आहे. आणि हे बघा, लिंबू सत्व अर्धा चमचाच घालायचं आहे. आणि हे लिंबू सत्व तुम्ही आता कसं प्रमाण घेताय त्याच्यावर आहे. आता मी हे 1 वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवलं आहे. याच्याचनुसार तुम्ही जास्त प्रमाणात पण करू शकता. 2 चमचे साखर आहे बघा. आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र घालून याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे आता 2 चमचे, 1.5 चमचा. हे बघा, तेल ॲड करायचे 1.5 किंवा 2 चमचे चालून जातं, कारण की रवा पण आहे ना आपला त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं. आणि हे खायचा सोडा आहे, पण आपण आत्ताच नाही, नंतर ॲड करणार आहे. आणि मीठ टाकले मी आत्ता, आणि मी ते तुम्हाला दाखवायचं विसरले होते. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि याच्यामध्ये एकाच डायरेक्शननी हे सगळं मिक्स करायचे. याच्यामध्ये थोडं करून आधी हे कोरडं मिक्स झाल्याच्या नंतर ना थोडं करून पाणी ॲड करायचं. तर पाणी मला जवळजवळ इथं एक 1.5 ग्लासच्या थोडंसं कमी लागलं होतं. हे बघा, असं पाणी ॲड करायचं थोडं करून, कारण की त्याच्या ज्या गुठळ्या असतात पिठाच्या, शक्यतोवर तर ते चाळून घेतल्यामुळे गुठळ्या होत नाही. तरी पण एकदम पाणी टाकलं तर ते पातळ तर होण्याची शक्यता असते, नाहीतर मग त्याच्यात गुठळ्या राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे थोडं ॲड करायचं याच्यामध्ये. आणि हे बघा, हे एका डायरेक्शनने फिरवायचे, कारण याच्यामध्ये लिंबू सत्व आणि साखर आहे, ते पूर्ण विरघळते मध्ये. आणि एका डायरेक्शनने फिरवायला लागलं ना, लिंबू सत्व आणि साखरेचं प्रोसेस व्हायला सुरू होते मध्ये, आणि मग थोडं पीठ पांढरं व्हायला लागतं. हे बघा, एवढं पातळ होईल असं आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचे. आणि 1.25 ग्लास पाणी लागलंच होतं मला. आणि हे बघा, आता आपल्याला स्टीम करायला ठेवलेल्या भांड्यामधलं पाणी उकळायला लागले, त्याच्यामुळे आता हा सोडा आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. सोडा ॲक्टिव्ह करण्यासाठी 2 चमचे मी त्याच्यावर पाणी घातले. आणि त्याच डायरेक्शनने मी परत ते मळलेलं पीठ सगळं फिरवून घेतले. हे बघा, असं फुगले पीठ. आणि जास्त वेळ न घालवता सोडा घातल्याच्या नंतर लगेचच एका भांड्याला तेल लावून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर आपलं टाकायचे आणि व्यवस्थित टॅप करून घ्यायचे. आणि कारण त्याच्यातले बबल्स जे असतात ते जातात निघून, आणि मग ते व्यवस्थित स्टीमरमध्ये आपल्या ठेवून टाकायचे 25 मिनटं, 10 मिनटं मोठ्या गॅसवर आणि पुढचे 15 मिनटं छोट्या गॅसवर. आणि फोडणीसाठी आपण ते साहित्य घेतले, मोहरी, तेल, मीठ, कढीपत्ता, तीळ. आणि हे बघा, आपला स्पॉन्जी असा ढोकळा बनून तयार आहे. हे बघा, अगदी उत्तम. आणि एकदाच टॅप केलं मी भांडं उलटं करून, तर लगेचच निघाला तो आपला ढोकळा तसाच तसा. हे बघा, फोडणीसाठी आपण इथं तेल घेतले 1.5 चमचा, आणि त्याच्यामध्ये मी त्या 5-6 ज्या मिरच्या होत्या त्या अशाच फ्राय करून घेणार आहे, तुकडे करून नाही घालणार आहे. हे बघा, मोहरी घातली, तीळ घातले, त्यातच कढीपत्ता घातले. आणि हे छान असं तडतडलं की ह्याच्यामध्ये एक पाऊण ग्लास पाणी घातले आणि साखर घातली 2 चमचे, अर्धा चमचाच्या पण कमी मीठ घातले. हे सगळं उकळलं ना, म्हणजे साखरमधली विरघळली ना की बंद करायचा गॅस आपण. आणि हेच फोडणी आपण या आपल्या ढोकळ्यावर टाकून घेणार आहे. हे बघा, कोथिंबीर ॲड केली आहे मी, आणि ह्या आपल्या तळलेल्या मिरच्या ढोकळ्यावर. आणि हे बघा, असं फोडणी आपल्या त्या ढोकळ्यावर टाकून घ्यायची आहे व्यवस्थित चारही बाजूनी. पूर्ण त्या म्हणजे असा कोरडा ढोकळा होणार नाही, असा रसरशीत असा ढोकळा तयार होतो आपला, एकदम स्पॉन्जी असा. ह्या प्रमाणामध्ये ढोकळा करून बघा तुम्ही एकदा, अक्षरशः एवढा लेअर, हे बघा किती लेअर सुटले त्या ढोकळ्याला, एकदम असा मोठा साईजला आणि स्पॉन्जी असं तयार होतो ढोकळा. हे बघा, किती हाईटला पण झाला आहे भरपूर.
टोमॅटो सॉससोबत किंवा आपल्या चिंचेच्या चटणीसोबत तुम्ही सर्व्ह करू शकताय. बघा आपला ढोकळा किती सुंदर झाला आहे. कशी वाटली आपली आजची रेसिपी? छोटीशी पण छान अशी रेसिपी. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, म्हणजे छोट्या-छोट्या टिप्स तुम्हाला कळतील. हे बघा असा स्पॉन्ज झाला आणि रसरशीत अगदी. बघा कसा हाताने एकदम तुटतोय आणि असा नरड्यात कोरडा होत नाही हा ढोकळा. म्हणजे असा नरड्यात अडकत नाही. धन्यवाद.